सामाजिक न्याय सन्माननीय करतो की भारतीय गणेश शिल्पकार विश्वमंत्री परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करावं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करतो की या ठिकाणी आपला शुभाश पटन करावं. सन्माननीय मंत्री महोदय गांधी आठवलेचा पूर्ण विनंती करतो की आपला शुभाश या ठिकाणी आपला गीत रचनेत करावं. सन्माननीय खडका पांडे साहेब लोकनेते माजी खासदार आमचे ठाकूर साहेब विनंती करतो की आपण आपल्या शुभाश ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतो. आजच्या सोहळ्यातले सत्कारमूर्ती मंत्री महोदय सन्माननीय रमेश आठवले साहेब, आपणा सर्वांचे खासदार श्री पोवाडणे साहेब, लोकनेते माजी खासदार आदरणीय श्री रामचंद्र ठाकूर साहेब या मान्यवरांच्या शुभास्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. नमस्कार. उपस्थित सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, आपण सर्वांना विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. मी मंचावरती या ठिकाणी आजचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड उपस्थित आहेत. तपास विनंती करतो की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेवजी पाटील साहेब, त्याचबरोबर प्रभाकरजी कांबळे साहेब उपस्थित. मंचावरती खरगेश्वर अध्यक्ष प्रवीणजी पाटील, आयोजक या ठिकाणी असलेले खरगेश्वर प्रमुख प्रसादजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खरगेश्वर अध्यक्ष बळीजी नेटके, आरपीआयचे खरगेश्वर अध्यक्ष मल्हारी घाटविसावे आणि याच्या कार्यक्रमाचे आयोजक असलेले सरचिटणीस रिपब्लिक बहुजन विद्यार्थी परिषदेचे ॲडव्होकेट सुश्रीजी भाडिका विनंती या ठिकाणी करतोय की आपण सर्वांनी मंचावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. नमस्कार. सर्व आजच्या नागरिक सत्कार सोहळ्यानिमित्ताने आलेल्या भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसेना, राष्ट्रवादी या घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. मी आपणा सर्वांचं आज या खारघर नगरीमध्ये भारतीय जनता पक्ष, महायुतीचे सर्व घटक पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट प्रणित, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल माननीय डॉक्टर रामदासजी आठवले साहेब आणि त्याचबरोबर बावळचे खासदार यांनी खासदारपदी हॅट्रिक झाल्याबद्दल श्रींगाप्पा वाडणे साहेब यांचा नागरिक सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आपण जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूया. मंचावरती उपस्थित लोकनेते माजी खासदार आदरणीय रामचंद्र ठाकूर साहेब, आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय भूषण ठाकूर साहेब, मंचावरती उपस्थित श्रींगाप्पा वाडणे साहेब, उपस्थित मंचावरती उपस्थित असलेले सर्व पक्षीय जिल्हाध्यक्ष, सर्व शहराध्यक्ष आणि समोर असलेल्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मी आपल्या सर्वांचं आजच्या नागरिक सत्कार सोहळ्यानिमित्तानं मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय.
मंचात उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याला या ठिकाणी मी सुरुवात करतोय. मी खारघर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रवीण पाटील साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आजचे सत्कार मूर्ती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्मान्य रामदास आठवले साहेब यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावाची विनंती आपणास या ठिकाणी करतोय. साधना पवार मॅडम विनंती करतोय की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. उषा बडोदे आयर मॅडम आपण विनंती करतो की आपण मंचावर यावं. अनिल पाटील साहेब आपण देखील विनंती करतो की आपण मंचावर यावं. रामदास आठवले साहेबांचं जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करूया. सिद्धार्थ कसरे आणि डॉक्टर विजय मोरे आपण विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी मी सुशीलजी माडिक आपणास विनंती या ठिकाणी करतोय. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे सरचिटणीस सुशीलजी माडिक आपणास विनंती करतोय की लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या या ठिकाणी आपण स्वागत करावयाची विनंती आपणास या ठिकाणी करतोय. लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं. मी आरपीआयचे खारघर शहर अध्यक्ष मल्हारी घाट साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मोबाईलचे खासदार गप्पा पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आपण स्वागत करावयाची विनंती आपणास या ठिकाणी करतोय. कॅमेराला पुढे यायचं पाठी तिकडे कॉपरेट कशाला गेले काय जोरदार डान्सच्या गजरात सर्वांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया. मी कीर्ती नवकरे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावयाची विनंती आपणास या ठिकाणी करतोय. कीर्ती नवकरे आपणास विनंती या ठिकाणी की कॅमेरामॅन इकडे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावयाची विनंती आपणास या ठिकाणी करतोय. मी पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतोय प्रवीणजी पाटील आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित आरपीआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय नरेंद्रजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील या ठिकाणी आपण स्वागत करावयाची विनंती आपणास करतोय. मी अमर उपाध्याय आपणास विनंती या ठिकाणी करतोय. अमरजी उपाध्याय आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आरपीआयचे सन्माननीय प्रभाकरजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पनवेल महापालिका निकायचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी कांबळे साहेब यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी अमरजी उपाध्याय आपणास विनंती या ठिकाणी करतोय. आलेल्या मान्यवरांचं सर्वांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करायचं. मंचावर या ठिकाणी उपस्थित मी पुन्हा एकदा कीर्ती नवकरे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य महादेवजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महादेव पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावयाची विनंती आपण या ठिकाणी करतोय. धन्यवाद. मंचावर या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजक असलेले खारघर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील असतील. या ठिकाणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे सरचिटणीस ॲडव्होकेट सुशीलजी माडिक असतील. आरपीआयचे खारघर शहर अध्यक्ष मल्हारी घाट साहेब या ठिकाणी असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खारघर शहर अध्यक्ष बळीराम नटके साहेब या ठिकाणी असतील. खारघर शहर शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय प्रसादजी परब या ठिकाणी उपस्थित असतील. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सज्ञादेवींचे पवार महिला मोर्चाच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष उपस्थित आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करते. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत. उपस्थित आमचे सर्व पत्रकार बंधू आणि सर्व पक्षी अर्थात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपणा सर्वांचं भव्य दिव्य स्वरूपाचा हा नागरिक सत्कार सोहळ्यानिमित्तानं आपणा सर्वांचं मनापासून मी स्वागत या ठिकाणी करतोय. आणि याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे सरचिटणीस ॲडव्होकेट सुशील माडिक जी आपणास विनंती या ठिकाणी करतोय त्याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. सिद्धार्थजी सन्माननीय सिद्धार्थ कासारेजी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत या ठिकाणी करू इच्छितो. सिद्धार्थ कासारे साहेब तर या आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मुंबई प्रदेश आरपीआयचे अध्यक्ष सिद्धार्थजी कासारे साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत. सिद्धार्थजी कासारे साहेब यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. वगैरे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मुंबई आरपीआयचे अध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थजी कासारे साहेब यांचं देखील आजच्या नागरिक सत्कार सोहळ्यानिमित्तानं कासारे साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत. आजच्या भव्य नागरिक सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं प्रास्ताविक करण्यासाठी मी मंचावर या ठिकाणी आमंत्रित करतो. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे सरचिटणीस सन्माननीय ॲडव्होकेट सुशीलजी माडिक विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. धन्यवाद प्रवीणजी.
साऊंड हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर सर्व बहुजन उद्धारक महामानवांच्या विचाराला, कार्याला आणि क्रांतिकारी लेखणीला सर्वप्रथम आपणा सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो. आजच्या या भव्य दिव्य नागरी सत्कार या कार्यक्रमाला निमित्त उपस्थित असलेले आजचे आपले दोन्ही सत्कार मूर्ती सन्माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब, त्याचबरोबर या मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे साहेब, पनवेल विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर आणि आपणा सर्वांना सुपरिचित असलेले आपणा सर्वांचे लोकनेते माननीय रामशेठजी ठाकूर साहेब, मंचावर उपस्थित असलेले महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे विविध जिल्हाध्यक्ष, या खारघर शहराचे सर्व पक्षांचे, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि सर्व घटक पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या कार्यक्रमानिमित्त उपस्थित झालेले सर्व बंधू भगिनींनो, आपणाला ठाऊकच आहे की या ठिकाणी दोन्ही सत्कार मूर्तींची हॅट्रिक झालेली आहे. त्याचा आनंद आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. आपण सर्वांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो आनंद साजरा केलेला आहे. तो आनंद आपण अगोदरपासूनच साजरा करत होतो, पण लोकसभेचे निकाल आल्यानंतर तो आनंद आणखीच द्विगुणित झाला. आपल्या आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या कार्याला बळ आलं आणि आपण पुन्हा एकदा जोमाने आणि ताकदीने काम करू लागलो. ग्राउंड लेवलवर येऊन लोकांपर्यंत पोहोचून कार्य करू लागलो. मित्रांनो, त्या मान्यवरांचे मार्गदर्शन, त्यांचा अनुभव आणि त्यांचा असलेला वेळोवेळी आशीर्वाद हा आपल्या पाठीशी कायम राहिलेला आहे. आणि हीच आशीर्वादाची शिदोरी तुमच्या आमच्या पाठीशी कायम राहावी म्हणून आपल्या वतीने त्यांचा सन्मान होणं निश्चित गरजेचं होतं. मित्रांनो, आपण त्यांच्या कार्याचा कितीही पहाडा वाचून दाखवला तरी वेळ कमी पडेल. या ठिकाणी जे आजचे दोन सन्मान मूर्ती आहेत, सत्कार मूर्ती आहेत, त्यापैकी मान्य श्रीरंगाप्पा बारणेजी हे आपल्या लोकसभा क्षेत्रातून तिसऱ्यांदा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. त्यानिमित्त आपल्या सर्वांच्या साक्षीनं लोकनेते माननीय रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यांचं कार्य आपल्या या मावळ लोकसभेच्या सर्व मतदारांना तसेच नागरिकांना ठाऊक आहे. आपण ते प्रत्येक सामान्य नागरिकांपर्यंत वेळोवेळी विविध कार्याच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत. त्यांच्या कार्याला उजाळा देणं या ठिकाणी मला गरजेचं वाटतं आणि त्याचबरोबर त्यांचा सन्मान या ठिकाणी आज आपण करणार आहोत. आपले आजचे जे दुसरे सत्कार मूर्ती आहेत
मान्य लोकनेते नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब. मित्रांनो, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आजपासून 26 वर्षांपूर्वी माझा आठवले साहेबांशी संपर्क आला आणि त्यांच्या तालमीत घडलेलो मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. मित्रांनो, मी विद्यार्थी दशेपासून साहेबांना ओळखत आहे. या राज्याचे मंत्री म्हणून, लोकसभेचे खासदार म्हणून, त्याचबरोबर आता राज्यसभेचे खासदार आणि तिसऱ्यांदा भारत देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री म्हणून. मित्रहो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत असताना मला त्यांना अतिशय जवळून पाहण्याचा वारंवार योग आलेला आहे. आणि म्हणून मी माझ्या मित्रपक्षांचे जे इतर सहकारी आहेत त्यांना म्हटलं की आपल्या या ठिकाणी या दोन्ही अष्टपैलू व्यक्तिमत्वांचं उचित सन्मान आणि स्वागत करणं, सत्कार करणं आपल्याला गरजेचं आहे. माझे सहकारी अमर उपाध्याय, कीर्ती नवघरे, प्रवीणजी पाटील, आमच्या या शहराचे अध्यक्ष मल्हारी घाटविसावेजी, आमचे प्रसाद परब, ब्रिजेशजी, बळीराम नेटके आणि माझ्या रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड यांना सहज शब्द टाकला की साहेब, आपण अशा प्रकारचा कार्यक्रम खारघरमध्ये आयोजित केला पाहिजे. खारघर जरी पनवेल तालुक्यात असलं तरी या संबंध पनवेल तालुका आणि रायगड जिल्ह्याचं एक एज्युकेशनल हब झालेलं आहे. या खारघर शहराला नॉन अल्कोहोलिक झोनचा वारसा आहे. या खारघर शहरामध्ये अनेक विचारवंत, शिक्षण क्षेत्रातले अभ्यासू व्यक्तिमत्व राहत आहेत. आणि साहेब, महायुतीचं जे प्रेम आहे ते प्रेम खऱ्या अर्थानं खारघरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल असं मी ठामपणे या विचारमंचावरून सांगतो. त्याची प्रचिती खारघरवासियांनी मागच्या पनवेल पालिकेच्या निवडणुकीदरम्यान आपल्याला दिलेली आहे आणि त्याची पोचपावती माननीय प्रशांतदादांनी आणि माननीय लोकनेते रामशेठजींनी आम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर हे प्रेम आपल्याला, महायुतीचं प्रेम, महायुतीचं ऐक्य आपल्याला प्रशांतदादांच्या रूपातून इथं पाहायला मिळतं. प्रशांतदादांसारखे कर्तृत्ववान आमदार आपल्याला या पनवेल तालुक्याला लाभले. त्यांना देखील आम्ही आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितल्यावर त्यांनी कोणताच विचार न करता मला तारीख निश्चित करायला सांगितली. मी आणि माझे इतर सहकारी आठवले साहेबांना भेटलो. कीर्तीजी असतील, अमरजी असतील, इतर सर्व सहकारी आणि बाकीच्यांनी जोमाने कामाला लागण्याची सुरुवात केली. हे प्रेम, हे महायुतीचं ऐक्य असंच या ठिकाणी अबाधित राहील आणि निश्चित येणाऱ्या विधानसभेला हे महायुतीचं ऐक्य आणि प्रशांतदादांवरचं प्रेम निश्चितपणे व्यक्त होईल, याच्यामध्ये दुमत नाही. त्याचबरोबर मला वाटतं विधानसभा संपली की महानगरपालिका आहेच आपल्या समोर आणि ते प्रेम दादा पुन्हा एकदा मी आपल्याला, रामशेठ ठाकूर साहेब, पुन्हा एकदा आपल्याला या विचारमंचावरून माझा आपल्याला वादा आहे की आपल्याला हे ऐक्य, हे प्रेम, याची प्रचिती आम्ही निश्चित आणून दिल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी आपण सर्वांनी आपापल्या परीने नागरी सत्काराला उपस्थिती दर्शवलेली आहे. या ठिकाणी विविध छोट्या मोठ्या संस्था खारघरमधील ज्या कार्यरत आहेत, महिला मंडळ जे कार्यरत आहेत, ज्येष्ठ नागरिक मंडळ जे कार्यरत आहेत, विद्यार्थी संस्था ज्या कार्यरत आहेत, त्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आज आपला नागरी सत्कार समारंभ होणारच आहे. त्याची पुढील रूपरेषा माझे सहकारी प्रवीण मोहकर जे आपल्या पुढे मांडतीलच. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमानिमित्त
सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो. सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, त्यांचं देखील अभिनंदन. आपण सर्वांनी या सत्काराचे साक्षीदार व्हावेत म्हणून मी एवढीच अपेक्षा बाळगतो आणि माझे प्रास्ताविक मी इथंच थांबवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुशील पाटील साहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र आयोग सरचिटणीस RPI सन्मान्य डॉक्टर विजय मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर विजय मोरे सर, मी आपल्यास विनंती या ठिकाणी करतोय की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी डॉक्टर विजय मोरे सर आपल्या देखील या ठिकाणी मी मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर महिला आघाडी प्रमुख शिवसेना खरगर चंचला बनकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतोय. मंचावर उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांच्या पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि या प्रास्ताविकानंतर मी ज्या सोयीची आपण आतुरतेने वाढ पाहतोय, अर्थात भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 18 गट, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, त्याचबरोबर शिवसेना राष्ट्रवादीच्या वतीनं आज या खारघर नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा नागरिक सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि लोकनेते माजी खासदार आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब, मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल माननीय डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांचा आपल्या शुभ हस्ते आपण भव्य नागरिक सत्कार करावा अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांचं भव्य नागरिक सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होते. पाटी या साईडला. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या खारघर नगरीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री याचे लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांचं भव्य नागरिक सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होते. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं खूप अभिनंदन या ठिकाणी करूया आणि खूप खूप शुभेच्छा ठिकाणी देऊया. बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. मी भव्य दिवस स्वरूपाचा हा स्वर आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देऊन लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्मान्य आमदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होते. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून विशेष आपण अभिनंदन करूया. मी पुन्हा एकदा लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती या ठिकाणी करतोय की मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ज्यांनी विजयाची हॅट्रिक केली ते श्रीरंग आप्पा भाडणे साहेब यांचं देखील आपल्या शुभ हस्ते आपण नागरिक सत्कार करावा अशी विनंती आपण आज या ठिकाणी करतोय. लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ज्यांनी विजयाची हॅट्रिक केलेली आहे त्यांचं देखील या ठिकाणी नागरिक सत्कार या खारघर नगरीमध्ये होत आहे. त्यांचं देखील जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन या ठिकाणी करूया. श्रीरंग आप्पा भाडणे साहेब यांचं देखील या खारघर नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा नागरिक सत्कार सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते माहिती शॉल आणि भव्य दिव्य स्वरूपाचा हा पुष्पहार अर्पण करून त्यांचं या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं आणि खूप सुंदर ही सन्मान चिन्ह देऊन लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते श्रीरंग आप्पा भाडणे साहेब यांचे या ठिकाणी भव्य नागरिक सत्कार. धन्यवाद. धन्यवाद. आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. मान्यवरांना देखील विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावयाची विनंती या ठिकाणी करतो. जास्त वेळ न घालवता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार शरद भटजी नडके साहेब आपणास या. लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांना देखील विनंती करतो की आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील सन्माननीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण सन्मान करावाची विनंती आपणास करतोय. आमदार साहेबांना देखील विनंती करतोय की आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय कार्यकारिणी अध्यक्ष सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, त्याचबरोबर कार्यकारिणी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष माजी नगरसेवक प्रवीणजी भाडे साहेब, लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आपण या ठिकाणी करतोय की केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांचं
एकंदरीत आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावाची विनंती आपण या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर पुन्हा एकदा मी आमदार साहेब खरगेश्वरजी प्रवीण पाटील साहेब आणि सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब विनंती करतोय की मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार तिरंगा वाढणे साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण धन्यवाद. त्यानंतर मान्यवर काही विविध त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी नागरिक सत्कार होणार आहे. पण मंचावरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खरगोश्वर अध्यक्ष बळवंत नेटके साहेब आपण विनंती या ठिकाणी करतोय की आपल्याला मत थोडक्यात करावं, कारण सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण थोडक्यात आपलं मत व्यक्त करावं विनंती करतोय. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर खारघर शहरातले महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहिले, सर्वांचे या ठिकाणी स्वागत करीत आहोत. या मेळाव्याच्या वतीनं महायुतीचं मनमिलन आहे असं म्हणावं लागेल. आपण ही सुरुवात खारघरमधून केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये कामोट असेल, कळंबोली असेल, पनवेल असेल असे संयुक्त कार्यक्रम होतील प्रत्येक शहरवाईज, आणि ते झालेच पाहिजेत. भविष्यात आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. आमदार साहेबांच्या परवानगीने 2014 पासून जी काय घडामोड झाली राजकीय, त्याच्यामध्ये आमची पण इकडे तिकडे धावपळ झाली. या सगळ्या गोष्टी ज्या घडत गेल्या, काही वेळा विरोधात प्रचार केला, काही वेळानं बरोबर राहून प्रचार करून सहकार्य केलं. गेल्या लोकसभेला बारणे साहेबांच्या विरोधात प्रचार केला, या लोकसभेला बारणे साहेबांच्या बरोबर उभं राहून मतं मागितली आणि त्यांना निवडून आणलं. येणाऱ्या काळात एकच नातं असेल महायुतीचं. इथून पुढचा जो उमेदवार महायुतीचा असेल, ते बोट किंवा हात उठेल तर तो फक्त महायुतीच्या निशाण्यावर दाबण्यासाठी या ठिकाणी त्याची ग्वाही देतो. पाठीमागे निवडणुकाचा निकाल आल्यानंतर आम्ही बारणे साहेबांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. साहेबांनी सांगितलेलं आम्ही तुम्हाला वेळ देतो, आणि तो वेळ त्यांनी आज प्रत्यक्षात आपल्याला दिलेला आहे. भविष्यात आपण सर्वांनी एक दिलाने काम करूया. येणारे विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, या सर्वांना सामोरं जाताना आपण सर्वांनी एक विचाराने जावं. आमदार साहेब, 2019ला ज्यावेळेला सरकार महाआघाडीचं स्थापन झालं आणि त्या काळामध्ये कोरोना आला, आमच्यासारख्या सर्व कामावर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जरा थोडस उत्स्फूर्तता होती की महामंडळ भेटणार आहेत, कुणाला एसईओ करणार आहेत. झालं तर काहीच नाही त्याच्यामधलं. त्याच 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांनी गुवाहाटीचा प्रवास केला आणि सर्वच फिरवून टाकलं. त्याचा कसं बसं 1 वर्ष 1.5 वर्ष जात आहे, तोपर्यंत दादांनी तिकडे जाऊन पुन्हा महायुतीमध्ये एक चांगली ताकद निर्माण केली, आणि तेच आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे. मी फक्त एवढ्यासाठी बोललो की राजकारणामध्ये जास्त दिवस कोण कुणाचा दोस्त किंवा दुश्मन नसतोय. आज तुम्ही आम्हाला मोठ्या मनाने इथं सामावून घेतलंय. तुम्ही तुमचे सगळे प्रचार करू किंवा काम करू, पण येणाऱ्या काळात आमदारकी तर तुम्ही जिंकणारच, पण येणाऱ्या महापालिकेवरती महायुतीचा आपला झेंडा राहणार, त्याच्यामध्ये कुठेही शंका येणार नाही. पण आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते हीच इच्छा ठेवणार आहेत. आम्हाला जास्त मोठी अपेक्षा नाही. येणाऱ्या काळात आम्हाला सुद्धा नगरसेवक व्हायचा आहे. धन्यवाद. जय महायुती, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. यांच्या नागरिक सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, मी आपणास विनंती या ठिकाणी करतो की भव्य नागरिक सत्कार सोहळ्या निमित्तानं या ठिकाणी आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब. बोला भारत माता की. आज खारघर वासियांच्यासाठी एक आनंदाचा असा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होतोय. या देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय डॉक्टर रामदास आठवले साहेब आणि आपल्या या मावळ मतदारसंघाचे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले सन्माननीय श्रीरंगप्पा बारणे साहेब यांचा सत्कार आज आपल्या सर्वांच्या इथे संपन्न होतोय. या निमित्तानं ज्यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला ते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, या ठिकाणी मंचावरती उपस्थित असणारे आमचे सन्माननीय नरेंद्रजी गायकवाड, या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय महादेव पाटीलजी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमचे
शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, मल्हारी घाटविसावे, ज्यांनी यासाठी सगळ्यात जास्त पुढाकार घेतला, ॲडव्होकेट सुशील महाडिक, प्रसाद परब, ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं, बळीराम नेटकेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीतील मंचावरचे आणि समोरचे सर्व सन्माननीय नेते पदाधिकारी, उपस्थित असणारे खारघरमधल्या विविध संस्थांचे इथे उपस्थित असणारे पदाधिकारी, उपस्थित सर्व कार्यकर्ते, सहकारी भगिनी आणि उपस्थित सर्व बंधूंनो, मी सगळ्यात आधी पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं माननीय आठवले साहेबांचं आणि बारणे साहेबांचं आपणा सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या या मावळ मतदारसंघाचा, आपल्या या विभागाचा मोठ्या प्रमाणावरती विकास झाल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही या निमित्तानं आपणा सर्वांना देतो. आज आठवले साहेबांसारखं एक व्यक्तिमत्व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करतायत आणि या देशाचे, आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून या देशामध्ये माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं सरकार, यांचा आदर्श ठेवून काम करतायत आणि त्यामुळे आपण पाहतोय की आज आठवले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, पण खऱ्या अर्थानं एक प्रचंड धडपड करणारं आणि ज्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली त्या कार्यकर्त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकणारं व्यक्तिमत्व आठवले साहेबांच्या रूपानं आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे सुशील महाडिक सारख्या एका कार्यकर्त्यांनी शब्द टाकला, आमचे सर्व कार्यकर्ते जाऊन भेटले साहेबांना आणि साहेबांनी आजच्या सत्काराची वेळ दिली. खरं तर आज या ठिकाणी यायच्या आधी साहेब सकाळी मुंबईवरून पहिले उरणला गेले, उरणवरून नागोठण्याला गेले आणि मग पनवेलचे या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम करून आठवले साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. इथून पुन्हा मुंबईमध्ये जाऊन साहेबांना कार्यक्रम करायचे आहेत, पण एकदा कार्यकर्त्यांना आपण शब्द दिला की काही केला तो पाळायचा, या भावनेतून आठवले साहेब आपण आलात. मी आमच्या सर्व पनवेल खारघरवासियांच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आज या देशाचे एक सामाजिक न्याय मंत्री या नात्यानं वेगवेगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन काम करण्याचं आपण काम करताय आणि म्हणूनच समाजामध्ये जे चांगलं घडतंय त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि समाजामध्ये जर या ठिकाणी कुठेतरी अन्यायकारक प्रसंग घडला तर त्याच्यासाठी सुद्धा आपण त्या कुटुंबाच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. उरणला साहेब गेले ते या यशस्वी शिंदे हिला या ठिकाणी ज्या पद्धतीने निर्घृणपणानं मारण्यात आलं त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी गेले, आपल्या अशाच नागोठण्याच्या सहकार्यांना देखील आधार देण्यासाठी म्हणून आठवले साहेब त्या ठिकाणी गेलेले होते. वेळोवेळी मी पाहत राहतो की वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी बसलेले आठवले साहेबांचे जुने नवे सहकारी आहेत, जे जुने सहकारी आहेत संघर्षाच्या काळामध्ये आठवले साहेबांच्या सोबत राहिले. मी अनेक वेळा पाहिलेलं आहे की कधी अशा सहकाऱ्यांनी आठवले साहेबांना साथ दिली तर त्याला या ठिकाणी पूर्णपणानं ताकद दिल्याशिवाय आठवले साहेब कधी राहिलेले नाहीत आणि म्हणून अशा पद्धतीचं नेतृत्व आज तुमच्या माझ्यामध्ये उपस्थित आहे आणि माननीय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी त्यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी दिलेली आहे. याचा आनंद आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करत असताना त्यांच्यावर दिलेली ही जबाबदारी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रवासियांना निश्चितपणानं अधिक ताकद देणारी आहे. आज सन्माननीय बारणे साहेबांचा, आपले खासदार, त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला. या मावळ मतदारसंघाचं तिसऱ्यांदा सलगपणानं हॅट्रिक नेतृत्व करतायत बारणे साहेब, याचा आपल्या सगळ्यांनाच खरं तर कार्यकर्ता म्हणून मनापासून अभिमान आहे. ज्या पद्धतीनं बारणे साहेबांनी या मतदारसंघाचं 10 वर्ष काम केलं, तिसऱ्यांदा या मतदारसंघानं त्यांच्यावरती विश्वास टाकला. खरं तर पनवेलकरांनी आपण ठरवलेलं होतं एका अर्थानं की बारणे साहेब ज्या ठिकाणून येतात चिंचवड मतदारसंघ, त्या चिंचवड विधानसभा मतदारसंघापेक्षा आपण एक तरी मताची आघाडी जास्त द्यायची. पण बारणे साहेब याही वेळेला आम्ही ते गाठू शकलेलं नाही, पण त्यासाठी आम्हाला पुन्हा संधी द्यावी लागेल. पुन्हा तुम्ही या मतदारसंघाचं पुन्हा एकदा ज्या वेळेला उमेदवारी कराल त्यावेळेला तरी पनवेलकरांना या ठिकाणी हा पराक्रम करायचा आहे आणि त्यासाठी
महायुतीचे कार्यकर्ते म्हणून आम्हा सर्वांना सज्ज व्हायचं आहे. खरं तर त्याचा उल्लेख या ठिकाणी नेटकेजींनी केला, सुशील महाडिक यांनी केला. आपण सर्वजण कार्यकर्ते म्हणून काम करत असताना आपण आपल्यासाठी काम करत नसतो. आपण सगळेजण काम करत असताना आपल्याला साथ सोबत करणारे कार्यकर्ते आणि ते कार्यकर्ते ज्या मतदारांमध्ये वावरतात त्या मतदारांच्या समस्या अडचणी सोडवत आपण काम करत असतो. आणि मग विश्वासानं ती लोक आपल्याला आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्या नेतृत्वाला कौल देत असतात. आणि त्यामुळे हा खारघर सारखा आता मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पुन्हा कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ बनलेला आहे. एका अर्थानं मराठी समाज आहे पण तितकाच आता देशभरामधून आलेला समाज आहे. आणि असंच चित्र काही अंशानं आता पनवेल आणि परिसराचं बनलेलं आहे. अशा वेळेला देशातून आलेला वेगवेगळ्या धर्माचा जातीचा समाज आहे, वेगवेगळ्या भाषेचा समाज आहे, महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींचा समाज आहे. या प्रत्येकाला या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व त्या संसदेमध्ये त्या ठिकाणी करणारं व्यक्तिमत्व हे आमच्यासाठी भांडणारं, आमच्यासाठी झटणारं हवं असं सातत्यानं वाटत असतं. आणि आपल्याला खरोखर अभिमान वाटले की बारणे साहेबांनी सातत्यानं या मतदारसंघाचं बदलतं स्वरूप पाहत या मतदारसंघाचे प्रश्न हे यापूर्वी अनेक वेळेला सातत्यानं लावून धरले आणि ते प्रश्न लावून धरत अनेक वेळेला जे काम केलं त्याचा गौरव संसद रत्न पुरस्कार देऊन त्यांना सातत्यानं या देशामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना खात्री आहे की या तिसऱ्या इनिंग मध्ये देखील बारणे साहेब निश्चितपणानं आपले सर्व प्रश्न लावून धरतील. वेगवेगळ्या पद्धतीनं केंद्र पातळीवरती असेल, राज्य पातळीवर असेल, या दोनही पातळीवरती आपल्याला वेगवेगळ्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे प्रकल्प आणण्यासाठी सुद्धा बारणे साहेबांची सातत्यानं साथ सोबत होत राहील. आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्या भविष्यकालीन सर्व योजनांच्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या या सर्व मतदारसंघाच्या विकासासाठी बारणे साहेबांना मी सुद्धा या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे कष्ट आपण सगळ्यांनी मिळून उपसले या निवडणुकीच्या साठी आणि त्या माध्यमातून एक मोठा विजय या ठिकाणी आपण संपादन करू शकलो. मी कार्यकर्त्यांचं सुद्धा या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जसं या देशाच्या हितासाठी काम करतात, कुठे ना कुठेतरी या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांच्या मनामध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला गेला, कुठे ना कुठेतरी जातीय विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याला सुद्धा या ठिकाणी मात देत या पनवेल परिसरातल्या मतदारांनी या ठिकाणी बारणे साहेबांच्या या ठिकाणी निमित्तानं कौल दिला. तो या एनडीएला दिलेला आहे, राज्यातल्या महायुती सरकारला दिलेला आहे. आणि त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब काम करतायत, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी काम करतायत, सन्माननीय अजितदादा काम करतायत. आणि हे सरकार काम करत असताना आम्ही पाहिलं की लोकसभेमध्ये किती विखारी प्रचार केला गेला आपल्या विरोधात. पण कर्तव्य करण्यापासून ना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ढळले ना आपल्या राज्याचं शिंदे साहेब, फडणवीस साहेब, दादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार ढळलेलं आहे. आणि त्यामुळे आपण पाहू शकलो लोकोपयोगी योजना या आणण्याच्यासाठी तितक्याच ताकदीनं राज्यातलं केंद्रातलं नेतृत्व काम करत आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत यासारख्या अनेक योजना आज तुमच्या आमच्यासाठी आणल्यात. एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे की आपल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना हे या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, त्याचा लाभ पोहोचवणं यासाठी आपण काम केलं पाहिजे. हे काम निश्चितपणाने आपण सारे मंडळी मिळून एक दिलानं एकजुटीनं काम करतोय राहूया. जसं लोकसभेला काम केलं, विधानसभा असेल, महापालिका असेल, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका या जिल्ह्यात तर सगळ्याच निवडणुका येणार आहेत. त्यामुळे या सगळ्या निवडणुका ताकदीनं महायुती म्हणून लढण्यासाठी आपण सगळे सज्ज होऊया. आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या सर्वसामान्य जनतेचा कौल महायुतीच्या दिशेने घेण्यासाठी आपण सर्वजण काम करत राहूया. आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मी माननीय या ठिकाणी आठवले साहेब आणि माननीय बारणे साहेब यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी आले होते. यानंतर मंचावरती उपस्थित लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती या ठिकाणी करतोय की याच्या भव्य नागरिक सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्या शुभ हस्ते हा नागरिक सत्कार सोहळा या ठिकाणी
तत्पूर्वी या ठिकाणी सत्कार मूर्ती श्रीरंगाप्पा बारणे साहेब, लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आपण विनंती या ठिकाणी करतोय की याच्या नागरी सत्कार सोहळ्यानिमित्ताने या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं अशी विनंती आपण करतोय. लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब. भारतीय जनता पक्ष खारघर, महायुतीचे सर्व घटक पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब प्रणित, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त उद्यमाने आज आपल्या सर्वांचे लाडके केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय आठवले साहेब, रामदास आठवले साहेब, त्याचबरोबरीनं श्रीरंगाप्पा बारणे साहेब, खासदार मावळ लोकसभा यांनी हॅट्रिक केल्याबद्दल असा दोघांचा आपण इथं नागरी सत्कार साजरा करत आहोत, पार पाडत आहोत. या निमित्तानं उपस्थित असलेले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, चंद्रशेखर कांबळे, प्रभाकर कांबळे, साधना पवार, नितेश पाटील, विजय मोरे, श्री आहेर बनकर, अनिल पाटील आणि त्याचबरोबर प्रवीण पाटील, मल्हारी आणि ॲडव्होकेट सुशील महाडिक, ह्या खारघर शहराचे सर्व पदाधिकारी, तालुका आणि जिल्हा स्तरावरील काम करणारे महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित साहेबांच्या, आठवले साहेबांच्या आणि बारणे साहेबांच्या प्रेमाखातर आलेले सर्व आपण सहकारी बंधूंनो आणि भगिनींनो, मला अतिशय आनंद होत आहे की ज्या वेळेला मला बातमी सांगितली, कार्यकर्ते आले की साहेब असा असा सत्कार ठेवलेला आहे आणि आपल्या हस्ते करायचं आहे. मला आम्हाला आता बऱ्याच वेळा मिळतो साहेब, म्हणजे या वेळेला जरा सिनियर नेता झालो, जरा आता 75 जवळ आलो आहे, 74 आहे, 75 जवळ आलो आहे त्या निमित्तानं. आणि मी रिटायर झालो 2004ला, 2 वेळा खासदार झालो, 98, 99, नंतर 99 ते 2004. 2004ला रिटायर झालो, पण अजून मला कोणी सोडलेला नाही. नेहमीच मी आपल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. ही आठवण तुम्हाला यासाठी सांगतोय, मी 12वी आणि 13वी लोकसभेमध्ये ज्यावेळेला खासदार होतो त्यावेळेला साहेबांचं सहकार्य मला मिळालं, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि तेव्हापासून आम्ही एकत्र काम करतो आहोत. साहेबांचा शब्द मी कधी मोडला असं कधी झालेलं नाही आणि मी सांगितलेलं साहेबांनी कधी ऐकलं नाही असं कधी झालेलं नाही. कारण साहेबांचं कसं होतं, मी फिरलो बरंचसं, शका पक्ष, काँग्रेस, भाजप. काँग्रेसमध्ये असताना आम्ही एकत्र काम केलं, पुणे महापालिका वगैरे, तिकडे पिंपरी चिंचवड महापालिका वगैरे. तर एकंदरीत ह्या दोन्ही साहेबांचा आपण आज जो सत्कार करतोय ना, खऱ्या अक्षरशः म्हणजे चांगलं काम करणाऱ्या हे व्यक्तिमत्वांचा सत्कार आहे आपल्याला. आठवले साहेब असो, हे साहेब असो. आठवले साहेब लोकसभेमध्ये जेव्हापासून, तेव्हा आरपीआयचे 4 नेते तिथे होते. तेव्हा गवई साहेब होते, प्रकाश आंबेडकर होते, साहेब होते, गव्हाडे होते, जे 4 खासदार आरपीआयचे होते. खरी गोष्ट आहे. ज्या वेळेला दुर्दैवानं माझ्यावर त्याला प्रसंग आला की आता काय करायचं, मत कुठं द्यायचं, दुर्दैव माझं अक्षरशः. म्हणजे मला कधी अजून मी सांगतो की मला लाज वाटते की त्यावेळेला मी जो निर्णय घेतला त्यावेळेला काय झालं, साहेबांना फोडण्याचा प्रयत्न केला, आरपीआयच्या लोकांनी मला फोडण्याचा प्रयत्न. हे 4 लोक फोडायचे होते आणि मला एकट्यालाच फोडायचा होता. एक फोडला किंवा निम्म्यापेक्षा असं फुटले तर त्याचं सदस्यत्व जात नाही आणि त्याच्यामुळं यांच्या मागे प्रयत्न झाले, आमच्याकडे झाले. पण आपण एक गोष्ट, दिलेला शब्द कधी मोडायचं नाही, तोडायचं नाही. म्हणजे अशा प्रकारे आमचं धोरण असल्या कारणानं त्यावेळेला म्हणजे तसं काही झालं नाही. आता काय वाटतं मात्र की नाही तर तेव्हापासून मी तिकडे जर असतो याच्यामध्ये तर आणखीन जास्त काय ते झालं असतं, पण नाही. भाजप हा सुद्धा दिलेला शब्द पाळत असतो. त्या दृष्टीनं आज आपण पाहतोय की साहेब आज 3ऱ्यांदा सामाजिक न्यायमंत्री म्हणून कॅबिनेट म्हणजे स्वतंत्र कारभार असे आज कार्यरत आहेत. मग असे एका पत्रकाराने विचारलं, साहेब तुमच्याकडे 3 वेळेला हे सामाजिक न्यायमंत्री, आपल्याला कल्पना नाही पण सामाजिक न्यायमंत्री हे अतिशय महत्वाचं खातं आहे की अख्ख्या देशामधल्या दीन दुबळ्याला, अगदी ज्याला काय
न्याय द्यायचा असेल तर त्याच्याकरता ती फार महत्वाचं आहे. मग साहेबांनी सांगितलं मला की काय काय त्याच्याकडे कामं आहेत तर कशा प्रकारचे आहेत ते. तर अशा प्रकारे हे अतिशय महत्वाचं आणि विश्वास माणसाकडे द्यावं लागतं आणि त्या दृष्टीनं साहेबांकडे दिलेलं आहे. बारणे साहेब सुद्धा 4 वेळा जवळजवळ संसद रत्न म्हणून आलेले आहेत. ते मावळमधले जरी असले तर आपल्या कोकणावर सुद्धा भरपूर प्रेम आहे आणि अगदी घरातल्यासारखे वागत असतात. म्हणजे दोन्ही मी आपला आहे त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर काम केलंय म्हणून जरा मला तुम्ही अध्यक्षपद देता. पण ते मी आपलं एक गोष्ट असतं की खास मित्रत्व एक अशा पद्धतीनं आहे की एक दोस्ती म्हणून जी आहे ना, ही दोस्ती तुटायची नाही आपण म्हणतो ना. हे आपलं नातं आहे आणि खाजगीत आम्ही एकमेकाशी बोलू शकतो. म्हणजे जर कुणाचं काही आपल्यापैकी कार्यकर्ता किंवा कुणाला काही जर झालं तर आम्ही बोलू शकतो. आणि त्यामुळं आपल्याला ह्या मुद्द्यात नरेंद्र गायकवाडांविषयी काढला. साहेब आता विधानसभा होणारच आहे. मग असे भाषणात पण सांगितलं आमदार तर निवडून येणारच आहे, पण पुढचं पण ही महायुती जी आहे आपली राहायला पाहिजे. मी आपल्याला शब्द देतो ही महायुती राहणार आहे. आणि 78 नगरसेवक मागच्या होते, 78 नगरसेवक होते आपले. त्यावेळेला 61 ते 62 सदस्य साधारण 54 निवडून आले ते आणि 7 लोक निवडणूक झाल्यावर पुन्हा आपल्यात आले. म्हणजे अशातनं आले होते. पण पुढच्या वेळेला सर्वच्या सर्व 78 असो नाही तर वाढलेली सदस्य असो त्यावेळी आपल्या महापालिकेचा, कारण शेका पक्ष खालसा झालाय, काँग्रेस तशीच गेलेली आहे. म्हणजे त्या जागा भरपूर रिकाम्या आहेत, वर चिंता करायची गरज नाही. आणि RPIला आम्ही ज्यांना भाऊ बोलून घेतलं होतं 98 साहेबांच्यामुळे, त्यांच्या नावानं सगळं ते होतं. त्यांचं नाव सांगून आमच्याकडनं भरपूर काय करून घेतलं. पण त्यावेळेला आम्हाला आता समजलं की नाही ते वरवरचं नुसतं होतं. तर आता याच्या पुढं तुम्ही हे आहेत आणि बाकी सर्व आपले जे आहोत तर त्या पद्धतीने महादेव शेठ पण आमच्या बरोबर आहेत काय, तर त्या याच्या दृष्टीने थोडंसं आपल्याला लागेल. आणि ही आमदारकी महापालिका किंवा पुढे येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील तिथे सुद्धा आपण एकत्रपणानं काम करणार आहोत. साहेबांचा, दोन्ही साहेबांचा आपल्यावर आशीर्वाद आहे. मोदी साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, दादा आहेत. त्या सगळ्यांच्या दृष्टीनं सर्वांच्या बरोबर सर्वांचा आशीर्वाद. रामशेठला अगदी सर्वजणांनी खास आपला जवळचा माणूस म्हणून घेतात आणि त्या दृष्टीने तशा पद्धतीनं मी वागत असतो. आता भाषणाचं काम मी प्रशांत ठाकूरकडे दिलंय. म्हटलं आता भाषण मी काही जास्त करणार नाही. भाषणविष्ट तू कर, धावपळ तू कर, फक्त पाठिंबा जो काय लागेल तो सर्व पाठिंबा, ज्याला खरा पाठिंबा म्हणतात तो पाठिंबा द्यायचं काम ते माझ्याकडे असतं. आणि त्या दृष्टीने साधारणतः जिथं आडलं तिथं मी असतो. पुढे जरा वाटलं असं की जरा काही अडचणीचं काम आहे किंवा थोडंसं काही अडचण येते की त्यावेळेला दणका द्यायचं काम हे रामसिंग ठाकूर करत असतो. तो दणका आपण सगळ्यांना देऊन त्याला ह्या दोन्ही साहेबांचा आशीर्वाद आपल्याला कायमचा मिळाला मला कल्पना आहे आणि खात्री आहे की ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे आपण वागू आणि पुढल्या भविष्यात सुद्धा ही महायुती जी आहे ती चांगल्या रीतीनं काम करेल. त्याच्यावर साहेबांचा आशीर्वाद मिळेल, मार्गदर्शन मिळेल आणि त्याप्रमाणे साहेब आम्ही काम करू यात शंका नाही. आपलं दोघांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. भावी कालावधीमध्ये आपल्याकडं या देशाची चांगली सेवा होईल याची अपेक्षा करतो, खात्री बाळगतो आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. रामशेठ ठाकूर साहेब मनापासून या ठिकाणी देतोय. आणि याच्या नगरी सरकार सोहळ्याच्या निमित्तानं ज्या ज्या काही संस्थांनी काही व्यक्तिगत मला नावं दिलेली त्यांना मी आमंत्रित करतोय आणि त्यांना विनंती करतो की आपल्या सत्कार मूर्तीचा आपण सन्मान करावा. RPI खारघर शहर अध्यक्ष मल्हारी गाडगे साहेब. धन्यवाद. आजचे सत्कार मूर्ती मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे आपण विनंती या ठिकाणी करतो की आम्हाला पण संबोधित करावं. जरा पुण्याचं जोरदार टाळ्याचं पण अभिनंदन करूया श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांचं. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून महायुती खारघरच्या माध्यमातून आज ज्यांचा सन्मान या ठिकाणी आपण आयोजित केला ते देशाचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री
सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते आमचा दोघांचा सन्मान केला ते लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर, या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर, RPIचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, NCPचे या विभागाचे अध्यक्ष महादेवराव पाटील, ज्यांनी या सत्काराचं आयोजन केलं ते सुनील महाडी, प्रवीण पाटील, प्रसाद परब, बळीराम नेटके, मल्हारी घाटुसावे, महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, देशाच्या सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी तिसऱ्यांदा सन्माननीय आठवले साहेब यांच्यावरती देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी दिलेली, आणि मला देखील तिसऱ्यांदा या विभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपण सगळ्यांनी दिली. मी आपल्या सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. महायुतीच्या घटक पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी खूप काम माझ्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून केलेलं आहे. या अगोदर देखील पनवेल या ठिकाणी माझा सन्मान खासदार झाल्यानंतर घेतला सर्वांनी मिळून, खास करून भारतीय जनता पक्षाने त्यामध्ये पुढाकार घेतला, आणि त्यावेळेस देखील सांगितलं की मी देखील एक सर्वसामान्य परिवारातून या ठिकाणी आलो आणि देशाच्या संसदेमध्ये तिसऱ्यांदा पोचण्याचा मान किंवा त्या ठिकाणी मला पाठवण्याच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आठवले साहेबांचे पहिल्यांदा मी आठवले साहेबांना माझी ओळख झाली पिंपरीमध्ये. मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण साहेब आपल्याला करायचं होतं, आणि त्या निमित्तानं 25-26 वर्ष झाली त्या गोष्टीला, आणि त्यावेळेस पहिल्यांदा ओळख झाली. तेव्हापासून अनेक निवडणुकीच्या माध्यमातून आपण एकत्रपणे आलो. लोकसभेचा सदस्य झाल्यानंतर अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या संसदेमध्ये ज्या ज्या वेळेस मी भेटलो असेल, विचारणा करणं, आमचे कार्यकर्ते मदत करतात का नाही हे विचारणा करणं, आणि निवडणुकीच्या माध्यमातून एक मानसिक बळ देणारा नेता म्हणून खरं तर आठवले साहेब तुमच्याकडे पाहिलं जातं. या राज्यामध्ये तळागाळातून कार्यकर्त्याला एकत्रपणे करून रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून देशभर, केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभर संघटना उभी केली. अनेक कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं, आणि अनेक कार्यकर्त्यांना या माध्यमातून पदावरती देखील बसवण्याचं काम केलेलं आहे. शेवट काम करत असताना एक चांगलं नेतृत्व आपल्याला जर लाभलं तर समाजामध्ये एक परिवर्तन होतं, समाजामध्ये देखील न्यायिक भूमिका येते. आपण पाहिलं असेल की झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या माध्यमातून एक जहरी प्रचार केला गेला. देशाचं संविधान बदलणार, देशामध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याक असेल, मागासवर्गीय असेल, इतर समाज आहे, या समाजाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये एक जहरी प्रचार विरोधी पक्षाकडून केला गेला, आणि काही प्रमाणामध्ये समाज देखील त्याला बळी पडला. हे नाकारून चालणार नाही. पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आलेलं आहे. 5 वर्ष ते सरकार टिकणार आहे. कुणी देखील या देशाचं संविधान, या देशाची घटना बदलणार नाही. ती कुणामध्ये देखील ताकद नाही. आपण समाजाला जाऊन सांगितलं पाहिजे की निवडणुकीच्या माध्यमातून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही मंडळी त्या निवडणुकीला एका वेगळ्या प्रकारात प्रचाराकडे नेण्याचं काम करतात, आणि त्या माध्यमातून अनेक चांगल्या कार्यकर्त्यांचा बळी देखील जातो, हे आपण पाहिलेलं आहे. या राज्यामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केलं, आयुष्यभर कष्टा खाल्ल्या, त्या कार्यकर्त्यांचा या सगळ्या घटनेमध्ये देखील बळी गेलेला आहे. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या देशामध्ये एक सक्षम नेतृत्व असलेलं पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. राज्यामध्ये जे सरकार आहे ते चांगल्या पद्धतीने काम करत आहे.
गेल्या 2-2.25 वर्षामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि नंतर आलेले अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं सरकार काम करत आहे. आणि म्हणून निवडणुका विधानसभेच्या एक महिन्या 1.5 महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, केंद्रामध्ये जर आपल्या विचाराचं सरकार आहे तर राज्यामध्ये त्याच विचाराचं जर सरकार असेल तर चांगली कामं होतात, त्या परिसराचा विकास होतो आणि चांगल्या चांगल्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या जातात. या विभागाचं काम करत असताना, प्रतिनिधित्व करत असताना गेल्या 10 वर्षामध्ये प्रशांतजी ठाकूर यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. गेल्या 10 वर्षामध्ये मी जवळून त्यांना पाहतोय. 10 वर्षामध्ये त्यांच्या स्वभावात बदल झाला नाही, त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये अधिक गतिमान काम करण्याचे काम गेल्या 10 वर्षामध्ये या परिसरामध्ये झालं. आणि म्हणून महायुती म्हणून आपण काम करत असताना सगळ्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून आपण एकत्रपणे येतो, एका विचारानं आपण एकत्रपणे आलो. विरोधक ज्या पद्धतीने प्रचार करतात, ज्या पद्धतीने मतदाराला एक वेगळ्या मार्गाचं चित्र वेगळ्या प्रकारे करण्याचं काम करतात, त्याला मताच्या द्वारे आपण एकत्रपणे येऊन नक्कीच एक वेगळ्या प्रकारचं चित्र आपण देखील निर्माण करू शकू आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या विचाराचं सरकार येण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक चांगलं काम करायचं. गेल्या 10 वर्षामध्ये या संपूर्ण रायगडच्या पनवेल असेल, उरण असेल किंवा कर्जत असेल, या परिसरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रेम दिलं करतात आणि तुमच्या माध्यमातून काम करत असताना एक चांगलं काम करू शकलो. आदरणीय रामशेठजी ठाकूर यांनी वेळोवेळी मला कामाच्या रूपानं सल्लाही दिला, मार्गदर्शनही केलं आणि सहकार्याची भूमिका देखील सातत्याने दाखवलेली. आणि म्हणून प्रशांतजी, आपण बोलताना निवडणुकीच्या माध्यमातून सांगितलं होतं की पनवेलमध्ये सर्वाधिक लीड मिळेल, परंतु राज्यामध्ये निवडणुकीचं चित्र वेगळं होतं. मी तर अनेकांना सांगतो की राज्यामध्ये वेगळ्या प्रकारची एक सुनामी आली होती. ती एका वेगळ्या विचारानं लोकांना, मतदाराला एक वेगळी दिशा दाखवण्याचं काम करत होती. विरोधक त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये यशस्वी देखील झालेले. परंतु आपण या भागामध्ये माझ्यासाठी केलेलं काम, माझ्यासाठी केलेल्या कामाच्या रूपानं मतदारापर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत अहोरात्र केलेली मेहनत मी माझ्या आयुष्यामध्ये कधी देखील विसरू शकलेलं नाही. काम करत असताना एक चांगलं काम आपल्याला करायचंय. नवीन होणारं एअरपोर्ट ते आपल्या परिसरामध्ये होतंय. या भागातील दळणवळणाच्या सुविधासाठी केंद्राकडून रेल्वेची असेल, मेट्रोची असेल, इतर दळणवळणाला आर्थिक मजबूतीकरणाकरता चांगली मदत होते आणि एक चांगल्या विचाराचं काम दोन्ही केंद्रामध्ये आणि राज्याच्या माध्यमातून होतंय. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी हे देखील गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी महायुतीच्या, खास करून आरपीआयच्या सगळ्या नेत्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. आपण माझा सन्मान केला. पुढच्या वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच करा. शेवट लोकसभा मतदारसंघ खूप मोठा आहे. आठवले साहेबांनी शिर्डीचं प्रतिनिधित्व केलं लोकसभेचा सदस्य म्हणून, पंढरपूरचं प्रतिनिधित्व केलं. लोकसभेच्या सदस्याला खूप काम करावं लागतं. 25,18,000 मतदार आत्ताच होतं आणि हा मतदारसंघ खूप मोठा असल्या कारणानं या मतदारसंघामध्ये एकटा लोकप्रतिनिधी पोहोचण्याच्या संदर्भामध्ये कधीतरी वेळेअभावी ते पोचू शकत नाही. परंतु मी निश्चितपणे उपलब्ध असतो. जे जे काम आपण सांगाल ते करण्याचं काम आगामी कालावधीमध्ये करू. पुनश्च एकदा सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. माझा माननीय आठवले साहेबांचा आपण सन्मान केला. लोकनेते आदरणीय रामशेठजी ठाकूर यांच्या हस्ते आज हा सन्मान होतोय. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करू. माझ्या मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता परिसर मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या सोहळ्याचे म्हणजे आपले सत्कारपूर्ती आपण सर्वांची लक्ष्मी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले आपल्यास विनंती या ठिकाणी करतो की या ठिकाणी नागरिक सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आम्हाला संबोधित करावं. पुढे का जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया आपल्या सर्वांचे लाडके नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून ज्यांची खारघरमध्ये आज
ज्यांची आज खारघरमध्ये होत आहे माझी भेट, त्यांचं नाव आहे ठाकूर रामसे. मी आज खारघरमध्ये आलेलो आहे मुंबईवरून इथे. मी खारघरमध्ये आलेलो आहे आज मुंबईमधून इथे, पण आज मी कार्यक्रमाला झालो नाही इथे. ज्यांच्या जीवनामध्ये नाही हरणे, ज्यांच्या जीवनामध्ये नाही हरणे, त्यांचं नाव आहे श्रीराम बारणे. काही असो कारणे, काही असो कारणे, पण चौथ्यांदा निवडून येणार श्रीराम बारणे. ज्यांच्या कामाला नाही अंत, ज्यांच्या कामाला नाही अंत, त्यांचं नाव आहे ठाकूर प्रशांत. मोदीजींसमोर आता चालणार नाही पंजा मशाल आणि कृती. नरेंद्र मोदींच्या समोर चालणार नाही आता पंजा मशाल आणि तुती. विधानसभेत निवडून येणार आहे आपलीच महायुती. मी आहे रामसे ठाकूर यांचा साथी, मी आहे रामसे ठाकूर यांचा साथी, पण माझ्याजवळ नाही हाती. आज इथे भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज या ठिकाणी माझा आणि श्रीराम बारणे यांचा या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे. रामसे ठाकूर यांच्या हस्ते आमचा सत्कार होतो याचा मला स्वतःला आनंद आहे. 1998 ते 2004 सालापर्यंत आम्ही लोकसभेमध्ये एकत्रित होतो. त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार होते. शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले रामसे ठाकूर होते. त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडलेलं होतं, हरलं होतं. आम्ही 4-5 जणांनी जर त्यावेळेला निर्णय घेतला असता तर कदाचित भाजपचं सरकार किंवा एनडीएचं सरकार, त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी यांच्या बरोबर जॉर्ज फर्नांडिस होते, शरद यादव होते, नितीश कुमार होते, ममता बॅनर्जी होत्या, नवीन पटनायक होते, डीएमके पक्ष होता. अशा अनेक पक्षांचा नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स ही आघाडी स्थापन झाली होती. त्यावेळेला काँग्रेस अलायन्समध्ये आम्ही निवडून आलो होतो आणि त्यावेळेला काय आम्ही हा निर्णय घेतला नाही. पण नंतरच्या काळामध्ये परिस्थिती बदलत गेली. नरेंद्र मोदीजी हे या देशाचे पंतप्रधान बनण्यासाठी म्हणण्यापेक्षा काँग्रेसला हरवण्यासाठी नरेंद्र मोदीजी मैदानामध्ये उतरले. नरेंद्र मोदीजी मैदानात उतरण्यापूर्वी बीएमसी निवडणुकीमध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी माझी भेट झाली होती. मातोश्रीवर भेटण्यासाठी मी असा त्यांचा सत्कार करण्यासाठी गेलो होतो. पण मी चारकोवरून मी वांद्र्यामध्ये राहायला आलो होतो आणि बाळासाहेबांना भेटलो आणि बाळासाहेब म्हणाले की रामदासजी तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे, शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे.
बाबासाहेब आंबेडकर आणि माझे वडील पौजनाथ ठाकरे यांचे संबंध फार चांगले होते. त्यामुळे आपण जर आमच्यासोबत आला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठा बदल होणार आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांचा विरोधक नाही. मी दलित समाजाला न्याय देण्यासाठी संघर्ष करणारा माणूस आहे. तुम्ही काँग्रेसला सोडा आणि तुम्ही आमच्यासोबत या. आणि मी सर्व महाराष्ट्रभर लोकांची चर्चा केली, आंबेडकरी विचारवंतांची चर्चा केली, कार्यकर्त्यांची चर्चा केली, पत्रकारांची चर्चा केली. सर्वांनी मला हा सल्ला दिला की राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात. काँग्रेस चालण्याच्या वेळेला सुद्धा आमच्या समाजात ही चर्चा होती की काँग्रेस हे जळतं घर आहे, असं बाबासाहेब म्हणाले होते. त्यामुळे काँग्रेस सोबत जाऊ नये अशी मेंटॅलिटी होती. परंतु मी 1990 मध्ये शरद पवार साहेबांनी पाहिलं होतं की दलित पॅंथरची मुवमेंट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढती आहे. भारतीय दलित पॅंथरचे बोर्ड गावागावामध्ये पाहायला मिळतात. आणि जर शिवसेना भाजपला हरवायचं असेल तर आरपीआय आपल्यासोबत आला पाहिजे ही भूमिका त्यावेळेला शरद पवारांची होती. आणि त्यावेळेला प्रकाश आंबेडकर, मी, गवई साहेब, कवाडेकर आम्ही सगळे एकत्र होतो. आम्ही आग्रह करत होतो की आपण काँग्रेस सोबत जाऊया. सत्तेचा 1/3 1/4 वाटा मागूया. पण तिघांनी माझं काही ऐकलं नाही. आणि मी काँग्रेस सोबत गेलो आणि मला समाज कल्याण खात्याचं मंत्री होण्याची संधी मिळाली. मंत्रिपदाचा विषय नाही. एकट्याने जर सत्ता मिळवून अशक्य असेल तर इतरांचा सहारा घेऊन सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते. बाबासाहेब आंबेडकर हे फार धाडसी अशा पद्धतीचे राजकारणी होते. अत्यंत अभ्यासू नेते होते. देशाच्या विकासाचा विचार करणारे होते. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक तालमी तयार झालेली आम्ही लोक. नंतरच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या सूचनेप्रमाणे आम्ही भाजप शिवसेनेसोबत गेलो आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदींचा धंदा वाट आला. नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये क्रांती केली. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जबरदस्त अशा पद्धतीने सपासप वाद केले. आणि या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदींना सत्तेवर आणले. भारतीय जनता पक्षाला 282 जागा मिळाल्या. त्यावेळेला सुद्धा एनडीएचं सरकार म्हणूनच नरेंद्र मोदी सत्तेवर आले. 2019 मध्ये सुद्धा 303 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळेला सुद्धा नरेंद्र मोदी एनडीएच्या नावाने सत्तेवर आले. त्यावेळेला थोडी अडचण होती. सगळे विरोधक एकत्र आले. 14-19च्या निवडणुकीमध्ये सगळे विरोधक एकत्र नव्हते. 24च्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी ठरवलं की मोदींना हरवायचं, मोदींना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही, बीजेपीला सत्तेवर हटवायचं आणि संविधान हे बदलणार आहे, आरक्षण तुमचं जाणार आहे, अशा पद्धतीच्या अफवा पसरवून समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याचा फटका मला पोहोचला. आम्ही हवेत राहिलो तर हवेत राहिलो. आम्हाला जागा जे मॅक्झिमम मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती, पण त्यांना मिळाले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकास झाल्यानंतर सुद्धा आम्हाला क्लिअर बहुमत तर मिळाले नाही.
इंडियाला बहुमत मिळालेलं आहे, पण बीजेपीच्या जागा कमी झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये आम्हाला 35-40 जागा येतील असं वाटलं होतं, पण त्याचं 17 जागा निवडून आल्या. त्यामध्ये बारणेंनी मात्र आपला गड राखला, कारण मावळची जनता त्यांच्या पाठीच होती. मावळच्या जनतेने त्यांना भरभरून अशा पद्धतीने साथ दिली. पनवेलची जनता, खारघरची जनता, उरणची जनता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि बारणे तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मोदी जी प्रधानमंत्री बन गए तीसरी बार, मुझे भी मंत्री बनने का मौका मिला है तीसरी बार. बारने भी एमपी बन गए तीसरी बार. आगे भी कांग्रेस की हो जाएगी हार. और मोदी जी, मैं सत्ता में आएगी चौथी बार. खाली चौथी बार नहीं, हम सत्ता में आएगी बार बार बार. ठीक आहे, सत्तेवर येऊ किंवा येऊ नको. रामसाहेब ठाकूर सारखे अत्यंत चाणाक्ष नेते, अत्यंत अभ्यासू नेते, पनवेलच्या विकासासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पावलं उचलणारे अशा पद्धतीचे नेते आणि त्यांच्या पाठीमागे प्रशांत ठाकूर. मी तर मंत्री झालेलो आहे, प्रशांत आपण कधी मंत्री होणार? म्हणजे प्रशांत ठाकूर यांचा नंबर लागला असता, पण प्रशांत ठाकूर यांचा नंबर लागणार होता, आरपीआयला एक मंत्रिपद मिळणार होतं. पण आजी दादा आमच्यासोबत आले आणि तो विस्तार झाला. आमचा असाच आहे आणि आता विस्तार होईल असं काय वाटत नाही. आता विस्तार म्हणजे आता इलेक्शन नोव्हेंबरमध्ये येणार, ऑक्टोबरमध्ये पहिल्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या एंडला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. पण विधानसभेमध्ये मात्र आम्हाला अजिबात चिंता नाही. संजय राऊत म्हणतात की आमचे 180 जागा येणार आहेत. तुमच्या जरी तुम्ही म्हणत असला तुमच्या जागा 180 येणार आहे, मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जागा 80च्या आतमध्ये येणार आहे. म्हणजे आम्हाला 180 ते आमचा 200 पर्यंत आकडा आहे. पण माझं एकनाथ शिंदेला सांगणं आहे, देवेंद्रजींना सांगणं आहे, अजितदादांना सांगणं आहे, एवढ्या 200 जागांची आपल्याला आवश्यकता अजिबात नाही आहे. त्यांना 20 जागा देऊन टाकूया आपण. आम्हाला 188 जागा, 180 जागा, 188 जागा आम्हाला हव्या. आणि त्याच्यामध्ये आमच्या रिपब्लिकन पक्षाचे 4-5 तरी आमदार असले पाहिजे. रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष आहे, इमानदार कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्हाला काही मिळालं किंवा मिळालं नाही तरी चालेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अजिबात कुणाला हात लावू द्यायचा नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला कोणी हात लावला तर आमच्या समाजासारखा वाईट समाज दुसरा कोणी नाही. म्हणजे नरेंद्र मोदीजी संविधानाला माथा टेकून शपथ घेतात, ते मोदी कसे संविधान बदलणार? ज्या काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं ते लोक म्हणतात की आम्ही संविधान, राहुल गांधी पार्लमेंटमध्ये सभेमध्ये दाखवत होते हे संविधान, हे संविधान. आणि तुम्हाला नाही बाबासाहेबांची जाण, तुम्हाला नाही बाबासाहेबांची जाण, कशाला दाखवत आहे तुम्ही संविधान? बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांना अजिबात प्रेम नसणारी काँग्रेस. बाबासाहेब आंबेडकरांचा त्या सेंट्रल हॉलमध्ये तुम्ही फोटो लावला नाही. बाबासाहेबांना भारतरत्न दिलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 26 जानेवारी रोड या ठिकाणी संविधान लिहिलं, त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभं केलं नाही.
डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन आहे जनपद रोडला, लिव्ह रेडियन हॉटेलच्या बाजूला, इंडिया गेटच्या बाजूला. त्या ठिकाणी बाबासाहेबांचं मोठं स्मारक बांधायला पाहिजे होतं, पण तुम्ही बांधलं ना. हिंदू मिलच्या जागेची मागणी अनेक वर्षापासून होत होती. 3,600 कोटी रुपये किमतीची ती जमीन नरेंद्र मोदी यांनी दिली आणि आता जवळजवळ 1314 कोटी रुपये खर्च करू बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी स्मारक होतं. त्या ठिकाणी माननीय दिबा पाटील यांच्याशी आमचे फार चांगले संबंध होते. त्यानंतरच्या काळामध्ये नामांतरासाठी आम्ही मोर्चे काढले, मंडळ आयोगाच्या शिफारशी मान्य करा यासाठी आम्ही मोर्चे काढले, झोपडपट्टीतल्या माणसाला पक्क घर द्या यासाठी मोर्चे काढले, बेरोजगारांना रोजगार द्या यासाठी मोर्चे काढले. आणि दिबा पाटील यांच्याशी आमचे फार अत्यंत जवळचे संबंध होते. दिबा पाटील यांच्या नावासाठी आपण फार मोठा संघर्ष केला. पनवेलला होणाऱ्या एअरपोर्टला दिबा पाटील यांचं नाव मिळालंच पाहिजे यासाठी आपण आवाज उठवला आणि आपल्या सगळ्यांच्या ताकदीमुळे दिबा पाटील यांचं नाव त्या नवीन एअरपोर्टला मिळालेलं आहे. नवीन एअरपोर्टचं जे काम आहे ते काम मार्च एप्रिल पर्यंत होण्याची शक्यता आहे. आमच्यानी मला आता सांगितलं की मार्च एप्रिल पर्यंत काम पूर्ण होणार आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा होईल आणि ज्या वेळेला लोकार्पण सोहळा होईल त्यावेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महायुतीचा असेल. यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला काम करायचं आहे एकत्रितपणे आणि ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. महानगरपालिका ताब्यामध्ये घ्यायची आहे. त्यासाठी सगळे आपले कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. नरेंद्र गायकवाड आहेत, प्रभाकर कांबळे, मोनिल गायकवाड, रामबाई ताळवे, ॲडव्होकेट सुशील महाडी, मल्हारी गाडविसावे, बळीराम नेटके, प्रसाद परब, महादेव पाटील, अविनाश कोळी आणि मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. या सर्वांच्या वतीनं आपण आमचा सत्कार केलेला आहे. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार करतो. पण एवढे एका सत्कारावर वागणार नाही, नंतर पुन्हा सुद्धा माझा सत्कार तुम्हाला करावा लागणार. त्यामुळे खारघरची जनता जी आहे, खारघरची हवा फार चांगली आहे. म्हणजे माझं गाव आहे सांगली, त्यामुळे मला खारघर गाव वाटते फार चांगली. खारघरमधल्या लोकांच्या वतीनं सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आमचा सत्कार केलेला आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आभार करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.